आज मी तुम्हाला कुठलं डाळीचं पिठलं, ताकातलं पिठलं किंवा टमाटरचं पिठलं न दाखवता अगदी हटके आणि आगळ्या वेगळ्या चवीचं पिठलं दाखवणार आहे, जे डाळीच्या पिठल्यापेक्षा जास्त चविष्ट लागतं. आज आपण ताज्या वाटाण्यापासून पिठलं बनवतो आहे आणि यासोबत जी तांदळाची भाकरी मी बनवते आहे ना, यासाठी तुम्हाला उकड काढण्याची किंवा भाकरी थापण्याची गरज नाही आणि ही भाकरी चवीला खरंच खूप मस्त लागते, सोप्या पद्धतीने बनवून तयार होते. या तांदळाच्या भाकरीबरोबर ताज्या वाटाण्याचं हे पिठलं ट्राय करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. नवीन रेसिपी आहे, बनवायला खूप सोपी आहे. यासाठी मी वाटाणा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. जर तुम्हाला पिठलं आंबट आवडत असेल तर दही थोडं मध्यम आंबट असलेलं घ्या. मी 2-3 चमचे दही घातलेलं आहे. यामध्ये थोडं कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. वाटण करत असताना गरज पडल्यास पाण्याचाही वापर तुम्ही करू शकता, कारण नंतर आपल्याला पिठलं शिजवण्यासाठी यामध्ये पाणी घालावंच लागणार आहे. इथे मी मेथी घेतलेली आहे, पण तुम्ही बघू शकत असाल मी मेथीची फक्त पानं वापरते आहे, देठाचा वापर नाही केलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची. 4 मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे. या ताज्याच लाल मिरच्या आहे, पण थोड्या सुकल्यामुळे या लाल पडलेल्या आहे. मी यालासुद्धा बारीक चिरून घेते आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेते आहे. पाकळ्या अशा पातळ चिरून घ्यायच्या. अशा लसूणच्या पाकळ्या जर पिठल्यामध्ये घातल्या ना तर चवीला खूप मस्त लागतं पिठलं. चला आता एक भांडं घ्यायचं. यामध्ये आपल्याला तयार केलेली ही ताज्या मटरची पेस्ट काढून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण पाणी घालूया. तर मी जवळपास इथे अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. नंतर गरज पडल्यास तुम्ही अजूनही पाणी घालू शकता. जसं डाळीचं पिठलं असतं ना, तसं शिजत असताना हे पिठलंसुद्धा दाटसर होतं. आता भाकरी बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडं मी तीळ घालते आहे, सोबतच ओवा घालायचा, जिरे घालायचं, अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची, बारीक चिरलेल्या लाल मिरच्या घालते आहे. या ताज्या असलेल्याच लाल मिरच्या आहे. सर्व मिसळून घ्यायचं. भाकरी तुम्ही या पद्धतीने बनवत असाल किंवा थापून जरी बनवत असाल ना, तरी तांदळाचं पीठ फ्रेश वापरायचं आहे. जे जुनं झालेलं तांदळाचं पीठ असतं ना, त्याच्या भाकरी तुटतात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मी सुरुवातीला थोडं कोमट केलेलं पाणी घातलं, नंतर यामध्ये कडकडीत गरम असं पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व मिसळून घ्यायचं. याचं आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ असं बॅटर तयार करायचं नाही आहे. जसं पिठलं असतं ना, तशी कन्सिस्टन्सी यायला हवी असं बॅटर तयार करायचं आहे. आता हे झाकून ठेवूया 5-1 मिनटासाठी. 5 मिनटानंतर बघूया, बॅटर जे आहे ना छान मुरल्या गेलेलं आहे. आता लगेच याच्या भाकरी तयार करूया. तवा गरम करायला ठेवायचा. यावर थोडं तेल ब्रश करून घ्यायचं. तांदळाची भाकरी थापून जरी बनवत असाल ना, तरीसुद्धा तव्याला थोडं तेल लावायचं, कारण तांदूळ जे असतात ना त्यामध्ये स्टार्च असतो. त्यामुळे काय होतं, भाकरी जी आहे ते तव्याला चिकटून पडते. म्हणून थापून जरी बनवली असेल ना, तरी सुरुवातीला तव्याला तेल नक्की ब्रश करायचं. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि सुरुवातीची एक भाकरी जी आहे ना, ती थोडीफार चिकटू शकते किंवा अशी मऊ पडू शकते, पण जेव्हा आपण नंतर भाकरी बनवतो ना, त्या भाकरी अजिबात चिकटत नाही, छान बनतात आणि तुटतसुद्धा नाही. बघा, पहिलीच भाकरी आपली अगदी परफेक्ट बनलेली आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. आता दुसरी भाकरी बनवण्याआधी थोडं तव्याला तेल ब्रश करायचं. गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि असं बॅटर पसरवून घ्यायचं. बॅटर बघू शकता तुम्ही दाटसरच आहे आणि खूप याला पसरवायचं नाही. जसा डोसा पसरवतो ना तसं पसरवायचं नाही आहे. फक्त बॅटर चमच्याने घालायचं आणि हलकंसं असं पसरवून घ्यायचं. बघा, दुसरी भाकरी जी आहे ना ती अजिबात चिकटत नाही. दोन्ही बाजूनी थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे भाकरी जी आहे ना ती छान शेकल्या जाते, याला डाग पडतात आणि चवीलाही छान लागते. गॅस मध्यम आचेवर करायचा. अगदी थोडं थोडं तेल ब्रश करून घ्यायचं. ज्यांना तांदळाच्या भाकरी थापून बनवायला जमत नसेल ना, त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे. आणि आपण यामध्ये मसाले घालून बनवलेली आहे ना, त्यामुळे ही भाकरी त्या नेहमीच्या थापलेल्या भाकरीपेक्षा तरी चविष्टच लागते. चला, आता पिठलं बनवण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला सर्वात आधी 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की जिरे घालायचं. मिरच्या आणि लसूण जे आपण चिरून ठेवलेले होते ते परतून घ्यायचे. आता यामध्ये मी लसूण आल्याची पेस्टसुद्धा घालते. तुम्ही लसूण आल्याची पेस्ट न घालता अजून जास्तीचा लसूण घातला ना तरीही चालणार आहे. यानंतर मेथी घालायची. मेथी छान परतून घ्यायची. मेथी यासाठी घालायची आहे कारण मटर जे असतात ना ते थोडे गोडसर असतात चवीला. ती चव बॅलन्स करण्यासाठी मी इथे मेथी घातलेली आहे, किंवा तुम्ही लाल तिखटचं प्रमाण इथे वाढवू शकता.
कारण बरेच जणांना ताज्या मटरची जी गोडसर खूप चव येते ना ती आवडत नाही. तर ती बॅलन्स करण्यासाठी मेथी नक्की घालायची, हळद घालायची, थोडं धनेपूड घालायचं आणि सर्व मिसळून घ्यायचं. आणि या पिठल्यावर तुम्ही सर्वात शेवटी लाल तिखटाचा तडका जर घालाल ना तर खरंच खूप मस्त चव येते. मी इथे काही ताजा मटार अख्खासुद्धा घातलेला आहे. सर्व छान मिसळून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा आपलं जे डाळीचं पिठलं असतं ना तशाच पद्धतीने हे पिठलंसुद्धा दाटसर व्हायला लागलेलं आहे. कसुरी मेथी घालायला विसरू नका. कुठलंही पिठलं असो, डाळीचं असो की ताज्या मटारचं असो. झाकण ठेवायचं, गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि पिठलं छान दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. चला पिठलं जे आहे ना बघा दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता परत मी यावर झाकण ठेवते आहे. मध्ये मध्ये परतत राहायचं, असं सोडायचं नाही, नाहीतर हे तळाशी चिकटून बसू शकतं. बघा किती मस्त दाटसर असं पिठलं तयार झालेलं आहे. आणि आपण दही घालून बनवलेलं आहे ना त्यामुळे मस्त चटपटीत अशी चव येते. सर्वात शेवटी मी चिरलेली कोथिंबीर घालते आहे. बघा हे पिठलं इथे दिसायला अगदी डाळीच्या पिठल्यासारखं दिसते आहे, पण चवीला डाळीच्या पिठल्यापेक्षाही जास्त चविष्ट लागतं. आणि या तांदळाच्या भाकरी बघा तुम्ही किती परफेक्ट अशा तयार झालेल्या आहे. चला आता पिठलं सर्व करून घेऊया. तर आजची ही तांदळाच्या भाकरीची जी रेसिपी आहे ना ती नेहमीपेक्षा जरा हटके पद्धतीने मी बनवलेली आहे. बरेच जणांना तांदळाच्या भाकरी खायला तर आवडतात पण बनवता येत नाही कारण बनवत असताना तुटतात. तर हा उत्तम उपाय आहे. त्याचबरोबर आपण जे ताज्या मटरचं पिठलं बनवलेलं आहे ना हे आपण चणा डाळीचा किंवा तूर डाळीचा वापर न करता बनवलेलं आहे. बरेच जणांना चणा डाळीचं पिठलं खाल्ल्यामुळे त्रास होतो. तर तुम्ही हे पिठलं ट्राय करू शकता. तुम्हाला पिठल्याची ही आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो ट्राय करायला अजिबात विसरू नका. जर आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी इनोव्हेटिव्ह रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुक पेज आहे त्या पेजलाही फॉलो करा. लवकरच भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.